नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री दत्तात्रय भगवान यांच्या प्रथम अवताराची अद्भुत कथा, श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र कथा। ही कथा केवळ दैवी नाही, तर ती श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेची अनुभूती देणारी आहे। अत्यंत प्राचीन काळी आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात अप्पलराज शर्मा आणि सुमती महादेवी नावाचे दाम्पत्य राहत होते। ते अत्यंत धार्मिक होते, पण त्यांना संतान नव्हते। ते रोज भगवान दत्तात्रयांची उपासना करत असत, व्रत करत असत। एके दिवशी सुमती महादेवीला स्वप्नात भगवान दत्तात्रय दिसले आणि म्हणाले, देवकी, मीच तुझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घेणार आहे। काही दिवसांनी सुमती महादेवीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला। त्या बालकाचे नाव ठेवले श्रीपाद श्री वल्लभ। लहानपणापासूनच त्यांच्यात असामान्य तेज आणि ज्ञान होते। ते छोटे असताना देखील वेद उपनिषदे सहज सांगत असत। श्रीपाद छोट्या वयातच अनेक चमत्कार दाखवत। एकदा एका ब्राह्मणाचा मुलगा सर्पदंशाने मरण पावला। श्रीपादांनी फक्त स्पर्श केला आणि तो मुलगा पुन्हा जिवंत झाला। सर्व लोक आश्चर्यचकित झाले। हा तर दत्तात्रयांचा अवतार आहे असे म्हणू लागले। लहान वयातच श्रीपाद यांनी आई वडिलांना सांगितले, माझे कार्य जगात भक्तांना मार्गदर्शन देणे आहे। मला संन्यास घ्यायचा आहे। आई वडील दुःखी झाले, पण त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला। त्यांनी मग पुढे प्रवास सुरू केला। ते श्री क्षेत्र गोकर्ण, गया, बद्रीनाथ, श्रीशैलम आणि श्री क्षेत्र कुरवपूर येथे अशा अनेक तीर्थांवर फिरले। शेवटी ते कुरवपूर येथे स्थायिक झाले। तेथे त्यांनी अनंत भक्तांना दर्शन दिले आणि त्यांना संकटातून मुक्त केले। कुरवपूर येथे एक गरीब ब्राह्मण रोज श्रीपादांची पूजा करत असे। एक दिवस त्यांच्या घरी अन्न नव्हते, तरीही त्यांनी श्रीपादांसाठी भाकर अर्पण केली। श्रीपाद म्हणाले, तुझे दान तुला अनंत पटीने परत मिळेल। काही दिवसातच त्या ब्राह्मणाचे जीवन बदलले। धन, सुख आणि समाधान लाभले। असे शेकडो चमत्काराने श्रीपाद श्री वल्लभांनी भक्तांच्या जीवनात प्रकाश आणला। ते म्हणतात, गुरुच्या कृपेने सर्व संकटे नाहीशी होतात आणि भक्तीने आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो। श्रीपादांचे स्वरूप दिव्य होते। नेहमी हसतमुख, शांत, तेजस्वी होते। त्यांच्या उपस्थितीत लोकांच्या मनातील भीती, क्रोध आणि दुःख नाहीसे होत असे। त्यांचे उपदेश साधे पण गहन होते। जगात काहीही स्थिर नाही, फक्त गुरुचं सत्य आहे। ते म्हणतात, जो दत्ताचे नाम घेतो त्यांच्या जीवनात अंधार राहत नाही। कुरवपूर येथे त्यांनी समाधी घेतली, पण आजही ते अदृश्य रूपात भक्तांना दर्शन देतात। त्यांच्या पुढील अवतारात तेच श्री नरसिंह सरस्वती म्हणून प्रकट झाले। श्रीपाद श्री वल्लभ हे दत्त संप्रदायाचे बीज आहेत। जो श्रद्धेने श्रीपाद श्री वल्लभांचे नाव घेतो त्यांच्यावर दत्तकृपा अवश्य होते। ही पोथी फक्त कथा नाही, ती गुरु आणि भक्तातील प्रेमाचे दैवी बंधन आहे। म्हणून रोज थोडे थोडे वाचा, गुरुवारच्या दिवशी नमन करा आणि आपल्या जीवनात श्रीपादांचा प्रकाश फुलवा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।